जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षक हो नमस्कार, मी कोमल। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांची मानाची दहीहंडी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा गगनभेदी जयघोष, ऑपरेशन सिंदूरचे आकर्षक फ्लेक्स, सैन्य शास्त्राचा देखावा आणि वाजत गाजत आलेल्या पथकांनी परिसर दणाणून गेला। यंदा दहीहंडी उत्सवाला राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम यांची विशेष जोड देण्यात आली आहे। या प्रसंगी एक राखी जवानांसाठी शिर्डी ते श्रीनगर या उपक्रमाची चित्रफीत सादर करण्यात आली। तसेच ऑपरेशन सिंदूर मधील शूर जवानांच्या पराक्रमाचा जयघोष करत भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यात आली। अयोध्या प्रतिष्ठान सुभाषनगर, राष्ट्रीय श्रीराम संघ कोपरगाव, आदिवासी मित्रमंडळ इंदिरानगर, धाराशिव मित्रमंडळ इंदिरानगर, तालीम ग्रुप संजयनगर यांनी थर लावून उत्साह वाढवला। या प्रसंगी युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी गोविंदा पथकांना आणि उपस्थित नागरिकांना दहीहंडीच्या शुभेच्छा देत म्हटलं की मैत्री, विश्वास, मार्गदर्शन आणि नात्यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीकृष्णच आहेत। कठीण काळात धाडसानं कसं सामोरं जायचं याचं उदाहरण देखील श्रीकृष्णच आहेत। हाच संदेश लक्षात घेऊन संजीवनी युवा प्रतिष्ठाननं यावर्षी दहीहंडी राष्ट्रप्रेमाच्या थीमवर साजरी केली आहे। संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या विविध सामाजिक कार्याचा उल्लेख करत त्यांनी युवकांचं कौतुक केलं आणि त्यांचा उत्साह वाढवला। वर्षी अतिशय सगळ्या मंडळांनी थरारक एकावर एक थर रचत कोपरगावकरांसाठी एक मेजवानीच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिली होती। परंतु या सगळ्यांना मागे टाकत इगतपुरी येथील मोरटेंबे गोविंदा पथक यांनी खऱ्या अर्थाने या वर्षीच्या दहीहंडी फोडण्याचा मान मिळवलेला आहे आणि त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। या वर्षीची थीम ऑपरेशन सिंदूरच्या आधारित त्या ठिकाणी युवा प्रतिष्ठाननी ठेवलेली होती। दरवर्षी आपल्या सांस्कृतिक संस्कृती, आपले प्रथा परंपरा या टिकून राहिल्या पाहिजे या उद्देशातून आमचे युवा प्रतिष्ठानची सगळी दहीहंडी पथकाची कमिटी, अध्यक्ष, उपाध्यक्ष सगळ्यांचे मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो। 20 वर्षांचा अनुभव असलेल्या काळे यांनी यंदा 3000हून जास्त गणपती मूर्ती तयार केल्या असून 4 इंच ते 8 फूट उंचीच्या मूर्ती रुपये 100 ते 28,000 रुपये किमतीत उपलब्ध आहेत। हळद, गेरू, काजळी, निळी माती यांसारख्या नैसर्गिक रंगांनी सजावट केली जाते। बसलेल्या गणरायाचा पाषाण लूक, मोर छत्र आणि वारली आकृत्यांच्या मूर्तींना विशेष पसंती मिळते। दर्जात तडजोड नाही, भाविकांचा आनंद हेच पारितोषिक, असं रवींद्र काळे म्हणाले। हा आमचा काळे आर्ट्स हा नावाचा कारखाना आहे का वर्षभर चालू राहतो। आम्ही वर्षभर गणपती मूर्ती बनवतो आणि आम्ही बनवलेल्या मूर्ती हे घरोघरी जातात। याच्यात आम्हाला खूप आनंद वाटतो। शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी इथं भगवानगडाचे महंत वैकुंठवासी भगवान बाबा यांनी 1925 साली सुरू करून दिलेला आणि वैकुंठवासी महंत भीमसिंह महाराजांच्या कृपा आशीर्वादानं श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह 100 वर्ष पूर्ण झाल्यानं शताब्दी महोत्सव हा मोठ्या थाटामाटात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला असून 7 दिवस चालणाऱ्या या शताब्दी महोत्सव सोहळ्यात फडकरी पद्धतीचे कीर्तन सेवा महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांनी कीर्तनातून प्रबोधन केलं। महोत्सवाचे नेतृत्व करणारे जोग महाराज संस्थान आखोगावचे हरिभक्त परायण महंत श्रीराम महाराज झिंजुरके यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचं कीर्तन केलं। तर भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी काल्याच्या कीर्तनानं शताब्दी महोत्सवाची सांगता केली। शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी खासदार निलेश लंके, आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार नरेंद्र पाटील घुले, माजी आमदार चंद्रशेखर पाटील घुले, अरुण मुंडे, हर्षदाताई काकडे आदींसोबत अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती।
दहीहंडीच्या उत्साही वातावरणात शिर्डीत एक धक्कादायक घटना घडली आहे। 21 वर्षीय सानू कुमार ठाकूर या तरुणाची चाकूने वार करून आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे। ही हत्या 16 ऑगस्टला मध्यरात्री घडली। मृत सानू कुमार हा शिर्डीतील रहिवासी होता। पोलिसांच्या प्राथमिक तपासातून असं समोर आलंय की ही हत्या जुन्या वादातून झाली असावी। आरोपी साई कुमावत आणि शुभम गायकवाड हे दोघंही शिर्डीतील रहिवासी आहेत। घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना काही तासांतच अटक केली आहे। नेवासा तालुक्यातील करजगाव येथील ग्रामसेवक बाजीराव रखमाजी बाचकर यांच्या आत्महत्या प्रकरणी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। बाजीराव बाचकर यांनी 8 ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन करून आपलं जीवन संपवलं होतं। त्यांच्या आत्महत्येमागे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने होणारा मानसिक आणि आर्थिक छळ कारणीभूत असल्याचा आरोप बाचकर यांच्या कुटुंबाने केला। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। उत्तर नगर जिल्ह्यात वरदान ठरलेल्या भंडारदरात आणि मुळा पाणलोटात 8 दिवसानंतर काल शनिवारपासून पावसाचं पुनरागमन झालं असून आज रविवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काल सकाळी संपलेल्या 24 तासात घाटघरमध्ये 45 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। रतनवाडीतही 18 मिलीमीटर पाऊस झाला। काल दिवसभर रिपरिप सुरू होती तर काही वेळ जोरदार सरी कोसळत होत्या। काल सकाळपर्यंत धरणात 30 दशलक्ष घनफूट पाणी जमा झालं। त्यामुळे 11,039 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरातील पाणी साठा सकाळी 9,874 दशलक्ष घनफूट झाला होता। आवक सुरू असताना सायंकाळी हा साठा 9,903 दशलक्ष घनफूट वर पोहोचला होता। निळवंडेतील पाणी साठा 7,208 दशलक्ष घनफूट होता। श्रीरामपूर शहर पोलिसांनी शनिवारी दुपारी नॉर्दर्न ब्रांच परिसरात आरोग्यास हानिकारक असलेल्या औषधांची अवैध विक्री करणाऱ्या एका तरुणीला ताब्यात घेतलं असून तिच्याकडून 16,740 रुपयांच्या मेफेटर्मिन इंजेक्शनच्या 50 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत। या प्रकरणी सदर तरुणी सोबत तिच्या मित्रावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। काल दुपारी 12:50 पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना नॉर्दर्न ब्रांच इथं लाल टी शर्ट आणि पिवळा स्कार्फ घातलेली एक तरुणी निळ्या रंगाच्या ज्युपिटर स्कूटीवरून गुंगीकारक औषधांची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांच्या उपस्थितीत कारवाईचं नियोजन करण्यात आलं। दुपारी साधारण 1:50 सुमारास निळ्या रंगाच्या ज्युपिटरवर सदर महिला आल्यानंतर तिला थांबवण्यात आलं। झडती दरम्यान तिच्या स्कूटीच्या डिक्कीतून 50 सीलबंद बाटल्या आणि मेफेटर्मिन इंजेक्शन मिळून आले। लोणी व्यंकनाथचे सुपुत्र राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 चे पोलीस उपअधीक्षक रमेश बबन वेठेकर यांच्या पोलीस दलातील कामगिरीची दखल घेऊन शासनाने राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केलं। त्याबद्दल लोणी व्यंकनाथ ग्रामस्थांच्या वतीने माजी उपसभापती गणपतराव काकडे आणि राज्य बाजार समिती संघाचे सभापती बाळासाहेब नाहटा यांच्या हस्ते नुकताच वेठेकर यांचा सन्मान करण्यात आला। वेठेकर कुटुंबाची परिस्थिती अतिशय खडतर होती। रमेश वेठेकर यांचे वडील 1991 मध्ये राज्य राखीव पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून ते दाखल झाले। 2010 मध्ये ते पोलीस उपअधीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले। 2017 मध्ये त्यांना बढती मिळाली। उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रमेश वेठेकर यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकांचं पदक बहाल करण्यात आलं। जागतिक तापमान वाढीमुळे नैसर्गिक आपत्तीत वाढ झाली आहे। मानवी जीवनावर या तापमान वाढीचा मोठा परिणाम झाला असल्याचं प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे अध्यक्ष सुनील कटारिया यांनी केलंय। टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण मतिमंद विद्यालयात स्वातंत्र्य दिनी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे सचिव अमर गुरप होते। कटारिया म्हणाले की वृक्षारोपणाबरोबर वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे। जागतिक तापमान वाढीचा मानवी जीवनावर मोठा परिणाम झाला आहे। अतिवृष्टी, अल्पवृष्टी, चक्रीवादळ, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटात मोठी वाढ झाली आहे। पर्यावरण संवर्धन काळाची गरज बनली आहे।
कुकडी कारखान्याकडील थकीत पेमेंटसाठी स्वातंत्र्यदिनी भर पावसात टेम्पो रिक्षात बसून शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं। या दरम्यान दुसऱ्या दिवशी शनिवारी हे उपोषण सुरू होतं। कुकडी सहकारी साखर कारखान्याकडून 2023-24च्या गळीत हंगामातील ऊसाचे पैसे मिळालेले नाहीत। वारंवार पाठपुरावा करूनही कारखान्यानं केवळ आश्वासन दिलं। त्यामुळे 15 ऑगस्ट पासून नेवासा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं होतं। या बातमीसोबत जिल्ह्याची खबरबातमध्ये आपण इथेच थांबूया। मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।